छाप्यात सराफाच्या बाथरूममध्ये मिळाली चांदीची बादली। मागील 3 दिवसांपासून सोलापूर शहरातील सराफ व बांधकाम व्यावसायिकांवर आयकर पथकाकडून छापा टाकला आहे। गेल्या बुधवारी सूर्योदयाच्या आधीच शहरातील 7 बड्या व्यक्तींची घरे, दुकाने अन व्यवसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या। त्यात सराफ व्यापारी आपटे, त्यांचे व्यावसायिक भागीदार वेणेगुरकर आणि कोळी हेरिटेजचे मनोज शहा, किम्या कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायण पेटकर, मराठे वकील यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले। या छाप्यासाठी अन्य राज्यातून, जिल्ह्यातून अधिकारी येऊन तपासणी करत आहेत। या तपासणीमध्ये एका सराफ व्यावसायिकाच्या बाथरूममधून चांदीची बादली आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली। ही बादली पाहून अधिकारी चाट पडले। आयकर अधिकारी जेव्हा छापा टाकण्याच्या अनुषंगाने प्रथम येथील पाहणी करून गेले, त्यानंतर ते येथे छापा टाकण्यासाठी आले होते। या छाप्यासाठी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक बंदोबस्त घेतला। यात जवळपास 50 पोलीस कर्मचारी तैनात बंदोबस्तासाठी गेलेले आहेत। पोलिसांनाही माहिती नव्हते की ते कोठे जाणार आहेत। त्यांना अनेक खासगी गाड्यांतून नेण्यात आले। त्यानंतर तेथे विविध तुकड्या करून त्यांना बंदोबस्तासाठी नेण्यात आले। ही कारवाई संपेपर्यंत ते अधिकारी आणि कर्मचारी बदलले जात नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली। आयकर या विभागाच्या छापेस्त्राची शहरभर चर्चा सुरू असून, जादा दराने जमीन खरेदी प्रकरणाची या मोहिमेला किनार असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे। ही कारवाई आणखी किती दिवस चालणार? यातून काय निष्पन्न होणार? हे कारवाई पूर्णतः संपल्यानंतर आयकर विभागाकडून अधिकृत माहिती जारी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।